हे बघ, हे टीथर घे आणि खेळ तू. मी पोहे बनवते. अहो तुम्ही कशाला चिरताय कांदा? मी चिरणार होती. मी चिरलं तर काय झालं? अहो तसं नाही, पण लोक नावं ठेवतील ना म्हणून. लोकांचं घेऊन बसली तू. मला एक सांग, ज्यावेळेस बाळाला सांभाळायची वेळ येते बरोबर, त्यावेळेस लोक येतात का? नाही ना. ज्यावेळेस मी बाहेर जातो त्यावेळेस घरामध्ये बाळ कोण सांभाळतं? तूच सांभाळते. मी फक्त 8-10 तास घराच्या बाहेर असतो जॉब निमित्त किंवा कामानिमित्त बरोबर, पण घरातली खरी जबाबदारी कोणावर असते? तुझ्यावरती. सगळं घर कोण सांभाळतं? तू सांभाळते. ज्यावेळेस रात्री बाळ 4-4 वेळा उठत त्यावेळेस त्याला घेऊन तूच बसते, तूच रात्रीची उठते, तूच त्याचं सगळं काय बघते. त्यावेळेस तुम्ही झोपलेलाच असतो ना. तर तुला झोपण्यासाठी सुद्धा वेळ नसतो ज्यावेळेस घरामध्ये लहान बाळ असतं. त्यावेळेस ही लोक जी बोलते ना तू आता, की जी लोक नावं ठेवतील ती लोक नाही येते घरामध्ये बघायला. हे सगळं कोण करते? तर तूच करते. तर त्यामुळे ह्या लोकांचा कधीच विचार करायचा ना. अशा लोक नवऱ्याने बायकोला मदत करणे हे ते नवरा गुलाम झाला असं होत नाहीये. तर नवरा घरातली जबाबदारी पार पाडतोय, त्याचं कर्तव्य पार पाडतोय. ज्यावेळेस घरामध्ये लहान मूल होतं त्यावेळेस फक्त जबाबदारी एका आईची नसते तर त्याच्या बाबाची सुद्धा असते. जेवढी आई काळजी घेते मुलाची तेवढेच बाबाने सुद्धा घेतली पाहिजे. तेव्हा संसार व्यवस्थित चालतो. अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नाही.